नमस्कार. संस्कृत अभिज्ञा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहणार आहोत संस्कृत व्याकरण मधला संख्या विशेषणा प्रकार. आधीच्या लेक्चरमध्ये आपण संख्या विशेषण मधल्या संख्यावाचक विशेषणातला एक पार्ट बघितला होता, जो होता 1 ते 4 अंकांसाठी असलेले नियम. आज आपण पाहणार आहोत 5 आणि 5च्या पुढे जर अंक दिलेला असेल तर काय वापरायचं. आपण पाहिलं होतं की जर संख्या 1 ते 4 अंकांपैकी असेल तर नामाचं लिंग आणि विभक्ती ओळखायचे आणि त्याचप्रमाणे संख्येचं रूप लिहायचंय. पण जर संख्या 5 आणि 5च्या पुढे असेल तर तिन्ही लिंगांमध्ये समानता असते. याचा अर्थ काय? तर इथे बघा, आपल्याकडे 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग, आणि त्यांचे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत, जसं की बालकाः, बालिकाः आणि पुस्तकानि. हे तिन्ही शब्द जरी वेगवेगळ्या लिंगांचे असले तरी यांची विभक्ती प्रथमा विभक्ती आहे. म्हणून आपण अंकाचं रूप वापरताना त्यांचा मूळ शब्द वापरतोय, जसं की पंच, षड, सप्त, अष्ट, नव आणि दश. तसंच जर विभक्ती बदलतीये तर आपण काय शब्दाचं रूप वापरणार हे पुढे बघूया. नामांच्या किंवा सर्वनामांच्या विभक्तीनुसार संख्येच्या विभक्तीत बदल कसा होतोय ते खालीलप्रमाणे. जर प्रथमा विभक्ती असेल आणि द्वितीय विभक्ती असेल तर आपण मूळ शब्द लिहिणार. म्हणजेच काय? तर षट किंवा षड, सप्त, अष्ट किंवा अष्टव, नव, दश, एकादश, द्वादश अशा प्रकारे. जर तृतीय विभक्ती असेल तर आपण भी प्रत्यय लावणार. म्हणजेच कसं? तर पंचभी, षडभी, सप्तभी, अष्टभी, नवभी, दशभी. जर चतुर्थी आणि पंचमी विभक्ती असेल तर आपण भ्य प्रत्यय लावणार, जसं की पंचभ्य, षडभ्य, सप्तभ्य, अष्टभ्य, नवभ्य. चतुर्थी आणि पंचमीची रूप सेम आहेत, भ्य प्रत्यय लावायचे. त्यानंतर जर षष्ठी विभक्ती असेल तर आपण नाम प्रत्यय लावणार. सप्तमी विभक्ती असेल तर आपण सु प्रत्यय लावणार. सो तोच नियम मध्ये आपण लिहिलंय. काय लिहिलंय इथे? की वाक्यामध्ये दिलेल्या नामाचं विभक्ती ओळखा आणि त्याच विभक्तीचं दिलेल्या अंकाचं रूप ओळखून लिहा. म्हणजेच कसं? तर बघा, आपल्याकडे प्रश्न दिलाय, भोजने डॅश 6 रसेषु मधुरः रसः मम प्रियः. म्हणजे भोजनातील 6 रसांपैकी मधुर रस जो आहे तो माझा प्रिय आहे, माझा आवडता आहे. तर आपल्याला 6 या अंकाचं रूप लिहायचंय. त्यासाठी आपण नाम बघणार, नामाची विभक्ती बघायची. प्रत्यय काय लागले? शु प्रत्यय, म्हणजेच सप्तमी विभक्ती. इथे बघा, सप्तमी विभक्तीला सु प्रत्यय आहे. सो म्हणून आपण 6 या अंकाचं सप्तमी विभक्तीचं रूप लिहिणार, जे आहे षट्सु. म्हणून आपला आन्सर येईल भोजने षट्सु रसेषु मधुरः रसः मम प्रियः. 5 आणि 5च्या पुढे असलेल्या अंकांसाठी आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करू, तर ही जी कन्सेप्ट आहे ती अजून क्लिअर होईल. तर पहिला क्वेश्चन आहे, तस्य स्वागतार्थम डॅश 5 पक्वानानि कृतानि. म्हणजेच काय? तर त्याच्या स्वागतासाठी 5 पक्वाने बनवलेली आहेत. तर आन्सर कसं शोधणार? आपल्याला सिंपल फक्त विभक्ती ओळखायची आहे, लिंग ओळखायचं नाहीये. तर पक्वानानि, बनानी, सो प्रथमा विभक्ती किंवा द्वितीय विभक्ती. तर 5 या अंकासाठी प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीचं रूप काय येईल? मूळ शब्द. म्हणजेच 5 ला काय म्हणतो आपण? पंच. सो आपला आन्सर येईल तस्य स्वागतार्थम पंच पक्वानानि कृतानि. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संगीते डॅश 7 स्वराः भवन्ति. सो स्वर देवप्रमाणे देवाः प्रथमा विभक्ती, म्हणून आपण 7 या शब्दाचं प्रथमा विभक्तीचं रूप शोधणार, जे असणार आहे मूळ शब्द. सो आन्सर येईल आपलं संगीते सप्तस्वराः भवन्ति. तिसरा क्वेश्चन आहे, नवरात्रम नाम डॅश नवरात्रीना समाहार. नवरात्री म्हणजे 9 रात्रींचा संग्रह किंवा समूह. सो मूळ नाम काय आहे? रात्री नाम. विभक्ती प्रत्यय काय लागले? नाम, म्हणजेच षष्ठी विभक्ती. सो 9चं षष्ठी विभक्तीचं रूप लिहिणार, जे काय असणार आहे? नवा नाम. सो नवरात्र नाम नवा नाम रात्री नाम समाहारः. आय होप तुम्हाला 5 आणि 5च्या पुढे जर अंक असतील
तर कशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे हे समजलं असेल. आपण 1 ते 4 अंकांसाठी काय रूल्स आहेत ते पाहिलं आणि 5 आणि 5च्या पुढे असलेल्या अंकांसाठी काय रूल्स आहेत ते पाहिलं. तर संख्यावाचक विशेषण हा भाग इथे संपला आहे. मी एक क्विक रिव्हिजन देते. जर अंक 1 ते 4 पैकी असेल तर आपल्याला नामाचं लिंग आणि विभक्ती ओळखायची आणि त्याचप्रमाणे संख्येचं रूप लिहायचं. आणि जर अंक 5 आणि 5च्या पुढे असेल तर आपल्याला नामाचं फक्त विभक्ती ओळखायची आणि त्याप्रमाणे संख्येचं रूप लिहायचं. हा आहे 5 आणि 5च्या पुढे असलेल्या अंकांसाठीचा गृहपाठ. आय होप तुम्ही हा सॉल्व्ह कराल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या संस्कृत मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच नवीन कन्सेप्टसाठी संस्कृत अभिज्ञा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.